बऱ्याच आयांची ना एकच तक्रार असते आणि ती म्हणजे मुलं ऐकत नाहीत, मुलं अभ्यास करत नाहीत आणि जर केला तर तो लक्षात राहत नाही. तर मंडळी, खूप आपल्या मुलांसाठी आणि खूप सुंदर असा ऐकण्यासारखा हा विषय घेऊन मी आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची मुलं कशी त्यांना समजवावं, कसं हँडल करावं ना, हे समजणार आहे. आजकाल चाइल्ड सायकॉलॉजी, चाइल्ड ट्रॉमा हे सगळं खूप फोफावत चाललेलं आहे आणि मला वाटतं त्याची गरज नाहीये. ते मुळातच मुलांमध्ये बिंबवून काहीही उपयोग होणार नाहीये. त्यामुळे माझं जे एक सांगणं आहे, की मुलांशी कसं वागावं, कसं त्यांना हँडल करावं ना, त्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवत आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत पाहणार आहात. तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असते. व्हावं, मुलांना कसं हट्टीपणापासून त्यांना दूर ठेवावं किंवा मुलांचा हट्टीपणा कसा घालवावा, मुलं अभ्यास कशी करायला लागतील, आज खूप आणि ह्या संदर्भातीलच हा विषय आहे. त्यामुळे तुम्ही एकदम व्यवस्थित हा व्हिडिओ पहा आणि नाही तर आपली मुलं अभ्यासाला बसत नाहीत मुळात. तर का बसत नाहीत? याच्या मागचं कारण एक तर त्यांना अभ्यास करायला आवडत नाही किंवा त्यांना कुठेही ट्युशनमध्ये किंवा स्कूलमध्ये कुणाची भीती नाहीये. ह्या 2 गोष्टी असू शकतात आणि घरातल्यांची तर अजिबात नाही. आजकाल काय झालंय ना, की चाइल्ड सायकॉलॉजी यामुळे मुलांना ट्रॉमा नको यामुळे, की आपण ओरडतच नाही. आपण मुलांना एकदम समजावून सांगायला लागतो. आपण मुलांना असं एकदम प्रेमाने सांगायला लागतो. त्याने एखादं खेळणं मागितलं तरी, "हो, आपण घेऊ हां, आपण गेलो की घेऊ हां." किंवा एखाद्या मुलाने काही खायला मागितलं, जो जंक फूड आहे, तर आपण लगेच, "देणार ना बाळा, तुला देणार. आपण जाऊ हां संध्याकाळी." मला ना सगळ्या पॅरेंट्सना एक सांगायचंय. आमच्या काळामध्ये ना, आमच्या टीचरनीही आम्हाला मारलेलं आहे आणि आम्ही टीचरला घाबरतही होतो. आमच्या ट्युशन टीचरनीही आम्हाला फटकवलेलं आहे. आत्ताच्या आया शाळेत गेल्या, मुलांना मारायचं नाही हो, मुलांना हात नाही लावायचा असं आणि बरं मारलं, तर मारलंच कसं माझ्या मुलाला म्हणून भांडायलाही जातात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, की मुलानं कुणाला तरी थोडंफार घाबरलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही, की टीचरला तुम्ही बेदम मारण्याची परमिशन द्या, असं नाही होत. टीचरचीही मारण्याची एक पद्धत असते. पूर्वीच्या काळी टीचर हातावर छडी मारत होती किंवा पाठीमध्ये एक रपाटा देत होती. त्या गोष्टी ठीक होत्या. त्यांना कुठल्याही टीचरला मुळात मुलांना डोक्याला मारण्याचा अधिकार नाही, पोटावर, पायावर मारण्याचा अधिकार नाहीये. तोंडात मारण्याचा तर अजिबातच नाहीये आणि टपली तर त्याहून दूर गोष्ट आहे. तर टीचरलाही मारण्याचे काही विशिष्ट ठिकाण असतात. तिथे टीचर एखादा फटका देते का तर मुलांना समजलं पाहिजे किंवा टीचरच्या डोळ्यांचा धाकही खूप असतो. मुलं घाबरतात. तर तोही जर एका कडक शब्दात जरी टीचरनी समजावलं ना, तरी ते मुलांना कळतं. तर त्या पद्धतीने आपल्या मुलांच्या टीचरला काही गोष्टी सांगत चला, की माझ्या मुलाला न मारता तुम्ही कडक शब्दामध्ये त्याला समजवा आणि त्यांनी नाही ऐकलं तर त्याला सगळ्यांसमोर थोडंसं ओरडा, मारण्यापेक्षा ओरडा. म्हणजे कसं असतं, आपली मुलं आपल्या कंट्रोलमध्ये हळू-हळू टीचर बाबा ओरडेल, सगळ्यांसमोर ओरडते. मग मुलांचा इन्सल्ट समजायला लागलेला आहे मुलांना आता 2री-तिसरीच्या. त्याच्यामुळे आणि मोठ्या मुलांना तर समजतोच. पण लहान-लहान मुलांनाही समजायला लागलेलं आहे. तर त्यामुळे टीचरला तसं सांगायला शिका. म्हणजे मुलांना ते नको असतं म्हणून मुलं त्या-त्या गोष्टींना वेळोवेळी करत जातील. म्हणजे अभ्यास करतील, अभ्यासात लक्ष घालतील. काही वेळेस आहे ना, आई-वडिलांनी मुलांच्या मागे थोडंसं वाईट बनणं चांगलं असतं. मुलांसमोर भले तुम्ही नका बनू, पण तुमची मुलांच्या मागे तरी बना. त्यापेक्षा काय होतं ना, की जेव्हा आपली मुलं आपलं ऐकायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं, की ते अभ्यासाला लागतात. हा एक भाग झाला जो मी सांगितला. दुसरा भाग असा आहे, की जेव्हा मुलांना आपण काही गोष्टी समजावत राहतो ना, त्यावेळेस पण सेम करायचं, की आपल्या मुलांना ज्या गोष्टीसाठी हट्ट करतात, तेव्हा त्याचं माइंड तुम्ही डायव्हर्ट करायला शिका. ते जर म्हणत असतील मुलं, की मला हे पाहिजे, ते पाहिजे. त्याला मग हां, हां, ते आपण जाऊ तेव्हा आपण बघूयात. पण आता तू हे कर, आता तू ते कर, असं करा. मुलांशी छोटे-छोटे गेम खेळा. मुलांना तुम्हाला वाटत असेल तर म्हणजे काहीही तुम्ही गेम खेळू शकता मुलांशी, जर तुम्हाला मुलांना बिझी करायचंय. सगळ्यात महत्त्वाचा गेम असतो, की इतक्या कलरच्या इतक्या वस्तू मला इथे गोळा करून दाखव किंवा इतके राउंड तू घरातल्या घरात मार. घर छोटं असलं तरी हरकत नाही. इतके राउंड तू पळ, घरातल्या घरामध्ये कर. किंवा मुलांना सांगायचं की इतकी छोटी-छोटी जी पुस्तकं आहेत, ती घरातली सगळी गोळा करून एका ठिकाणी साचव. असे छोटे-छोटे गेम असतात, ज्यामध्ये मुलांना बिझी करा. त्याने मुलांचं माइंड शार्प व्हायला लागेल, कारण मुलं काहीतरी गोष्टी शोधतात. कलर त्यांना समजायला लागतील. वेगवेगळ्या कलरचं रोज सांगा किंवा मुलांना जंप मारायला सांगा घरामध्ये, इतक्या वेळा जंप मारा किंवा मुलांना छान-छान गोष्टी सांगा. मुलांना मोबाईल हातात देण्यापेक्षा तुम्ही जर मुलांशी कामं करता-करता एखादी गोष्ट सांगायला लागलात, तर मुलं तुमच्या आजूबाजूला बागडत राहतील आणि गोष्टही ऐकतील. बघा, मुलांना समजवण्यासाठी अनेक गोष्टींचे पर्याय आहेत. पण तुम्हाला जर एकच पर्याय दिसत असेल, की मुलाला बिझी करण्यासाठी जर तुम्ही ठरवलं, की मी मोबाईल देईल आणि माझा मुलगा बिझी होईल, कमीत कमी मला त्रास देणार नाही. पण आई-वडिलांना मुळात हेच कळत नाहीये, की मोबाईल हातात देऊन तुम्ही तुमच्या मुलांचे दुश्मन बनत आहात. तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्यावर
घनघाती हल्लाच करत आहात मोबाईल त्याच्या हातात देऊन. त्यापेक्षा मोबाईल न देता तुम्ही कामं करता करता किंवा तुम्ही तुमचं काही करता करता जर त्यांना बिझी करायचं तर असे छोटे छोटे गेम त्यांना द्या. ते बिझी होतील किंवा त्यांना सांगा जर मुलं लिहित असतील की तुझ्या बेस्ट फ्रेंड्सची नावं लिही, तुझ्या आवडत्या कलर्सची नावं लिही. तुम्ही जर शोधलत ना तर तुम्हाला अनेक गोष्टी आहेत की तुम्ही मुलांसाठी छोटे छोटे गेम तयार करून तुम्ही मुलांना त्याचा वापर करायला सांगा किंवा मुलांना त्यामध्ये मग्न करा. हा झाला एक भाग. दुसरा भाग की मूल जेव्हा चिडतं तेव्हा आपले आई वडील आजकाल सॉरी बोलतात. सॉरी बोललं पाहिजे कारण त्यांनी मुलंही शिकतात. पण मूल जेव्हा चिडतं तेव्हा त्याचं माइंड डायव्हर्ट करायला शिका, हा पर्याय मी पहिलाच सांगितलेला आहे. तिसरं आहे की मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही. तर अशा वेळेस काय करायचं की मुलांना ईस्टला बसवायचं. ईस्ट म्हणजे पूर्वेला बसवायचं. त्यांचा फेस पूर्वेला ठेवायचा म्हणजे मुलं व्यवस्थित अभ्यास करतील. मुलांचा स्टडी टेबल तुम्ही आणखीन वेगळ्या कुठेतरी ठेवला असेल तर तो तुम्ही लगेच ईस्टला म्हणजे पूर्वेला शिफ्ट करा. मुलांचं तोंड पूर्वेला आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं 2 क्रिस्टल ठेवा. त्याच्यामध्ये एक क्लिअर क्वार्ट्ज आहे आणि दुसरा टायगर आय आहे. हे 2 क्रिस्टल्स मुलांच्या त्या स्टडी टेबलवर नक्की ठेवा. क्रिस्टल ठेवा म्हणजे टंबल ठेवा, पिरॅमिड ठेवा याचे किंवा तुम्हाला पाम स्टोन येतात ते ठेवा किंवा वरिस्टोन असतात ते ठेवा क्रिस्टलमध्ये. त्यांनी मुलांना प्रॉपर व्यवस्थित अभ्यास होण्यास मदत होते, एकाग्रता वाढते, त्यांच्या मनामध्ये सगळं व्यवस्थित डोक्यामध्ये राहतं आणि ते जे काही विचार करतात किंवा अभ्यासाच्या बाबतीत जे काही त्यांची चर्चा होते ती एकदम व्यवस्थित समंजस ते तुमच्याशी करतात. दुसरं त्यांचा फोकस वाढतो अभ्यासामध्ये. त्यांना इतर गोष्टी नको वाटायला लागतात. त्यामुळे क्रिस्टल्स आपल्याला आपल्या आयुष्यात खूप छान हेल्प करतात. हे झालं मुलं अभ्यास कशी करायला लागतील आणि त्यांचं मन त्याच्यामध्ये कसं रमेल, फोकस कसा वाढेल आणि मुलांच्या लक्षात कसं राहील याबद्दल. आता आणखीन एक मी पाठ सांगणार आहे, की जेव्हा मुलं झोपतात ना, तेव्हा त्यांच्या खाली त्यांची एक तरी बुक जे विषय त्यांना अवघड जातात ना, तर ती बुक त्यांच्या उशीखाली ठेवायला शिका. दुसरं आहे, की तुम्हाला तुमच्या मुलांसाठी साउथ ईस्टला म्हणजे दक्षिण पूर्व दिशा जी असते तिथे रोज एक तुपाचा दिवा लावत चला जो पूर्णपणे 3-4 तास व्यवस्थित जळेल. हे केल्यानं तुमच्या मुलाचं पूर्ण लक्ष स्पर्धेमध्ये राहील की अभ्यासातली स्पर्धा आपला मुलगा शाळेमध्ये कसा पुढे येऊ शकतो ह्या त्याच्याकडे त्याचं जास्त लक्ष जाईल की त्याने केलं मग मी पण करू शकतो. अशा गोष्टी चढावडीमध्ये तो कुठेतरी सहभागी व्हायला लागेल आणि तुम्ही ते करून पहा. आणखीन एक सांगू इच्छिते की जिथे मुलं अभ्यास नको म्हणतात ना, तिथे त्यांना गोष्टी सांगत चला. मुलांना पुस्तकं वाचायची सवय लावा. जेव्हा तुम्ही त्यांना गोष्टी सांगाल, हळू-हळू त्यांना त्यांची आवड निर्माण होईल. आवड निर्माण झाली, की मुलांना लगेचच लक्षात येईल, की ह्या गोष्टी कुठे असतात, आपल्याला कशा कळतील. तर एकच पर्याय नाहीये, की YouTube तुम्ही त्यांना द्या, चालू करा आणि द्या. नाही, तुम्ही त्यांना पुस्तकं वाचायला शिकवा. पुस्तकाने काय होईल, मुलांचं शाब्दिक ज्ञान वाढेल, मुलांचं सभोवतालचं ज्ञान वाढेल आणि त्या गोष्टीमधनं काहीतरी त्याला लक्षात येईल. कारण इतक्या गोष्टी वाचल्यानंतर मुलांना त्यातलं काहीतरी एक असं आवडतं ना, की मुलं तसं वागायला लागतात. त्याच्यामुळे पुस्तकं वाचून ते त्यांच्या आयुष्यामध्ये, रोजच्या आयुष्यामध्ये छोटे-छोटे बदल करतील, पण ते त्यांच्या फायद्याचेच असतील. जसं अकबर बिरबलची गोष्ट आहे. बिरबल किती हुशार होता ते त्यांना कळेल. चाणक्य आहे. चाणक्य किती छान त्या प्रत्येक गोष्टीला नमूद करत होते, समजावत होते. प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं महत्त्व चाणक्याच्या प्रत्येक शब्दामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. ते मुलांनी वाचलं पाहिजे. त्यांच्या गोष्टी सांगा. पण त्याआधी मुळात आई-वडिलांनी त्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. आई-वडिलांना कळलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. आपलं रामायण आहे, महाभारत आहे. त्यातल्या खूप अशा काही गोष्टी आहेत छोट्या-छोट्या जे तुम्हाला तुमच्या मुलांना सांगायच्या आहेत. आपल्या मुलांना आपल्या देवाबद्दल सांगितलं पाहिजे. रोज त्यांना सांजेला, सकाळी देवासमोर उभं करा. देवाला प्रार्थना करायला शिकवा, स्तोत्र म्हणायला शिकवा, देवाचे धन्यवाद करायला शिकवा. मुलांना झोपतानाही देवाचे धन्यवाद करायला शिकवा. आई-वडिलांचा एकच फक्त जबाबदारी नाहीये, की मुलांचं शिक्षण आणि मुलांना शाळेत पाठवणं. हे आई-वडिलांचं आणि मुलांना हवे ते देणं. ही एकच जबाबदारी आई-वडिलांची नाहीये. त्या पलीकडेही आई-वडिलांच्या भरपूर जबाबदाऱ्या असतात. रादर घरातल्या सगळ्यांच्याच असतात. पण त्यासाठी मुळात पुढाकार घेतला पाहिजे तो आई-वडिलांनी. आजकाल आजी-आजोबा घरात नको असल्यामुळे आई-वडिलांना ते दूर असतात. पण आजी-आजोबा घरात असणं त्यांच्या इतकं सौख्य त्या मुलांचं नशिबात हवे. त्यामुळे आजी-आजोबा जर घरात असतील, तर आई-वडिलांच्या फार जबाबदाऱ्या कमी होतात आणि आजी-आजोबा त्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतात. पण ज्या घरात आजी-आजोबा नाही, तिथे मात्र आई-वडिलांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपल्या मुलांना आपल्या देवतांबद्दल सांगितलं पाहिजे आणि हेही शिकवलं पाहिजे, की आपल्या देवाला जो मानत नाही, ती व्यक्ती आपल्या जवळची नाही. त्या व्यक्तीच्या जास्त बरोबर राहायचं नाही. याने काय होईल, तुमच्या मुलांचे विचार इतके प्रबळ होतील ना, की ते दुसऱ्या कुणाच्याही शब्दांमध्ये येणार नाही आणि त्यांचं कोणीही ब्रेन वॉश करू शकणार नाही. ही जबाबदारी तर मात्र आई-वडिलांनी पूर्णपणे पार पाडली पाहिजे. माझ्या बोलण्यातला अर्थ, माझ्या बोलण्यातलं मर्म
हे प्रत्येक आई वडिलांना समजलंच पाहिजे, कारण मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. आजकाल वातावरण सगळीकडे गढूळ आहे, त्याच्यामुळे ही एक जबाबदारी तर निश्चितच निभावली पाहिजे. आणि बाकीच्या तर हळूहळू तुम्ही तुमच्या वागण्यातून जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडाल अशी मला खात्री आहे. तुम्ही पार पाडतही असाल. पण होऊ शकतं की माझ्या या व्हिडिओने तुम्हाला छोटंसं मार्गदर्शन मिळेल आणि ते मार्गदर्शन तुम्हाला कुठेतरी वापरता येईल. तर मंडळी, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा आई-वडिलांपर्यंत पोहोचवा की ज्यांना यातून मार्गदर्शन मिळून ते त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये अशा छोट्या-छोट्या गोष्टींनी बदल करू शकतात. पुन्हा आपण लवकर भेटत आहोत, पण तत्पूर्वी ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे, मिस्टिकल एराशी जोडलं जाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, म्हणजे असे सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की मी सांगितलेले सगळे जे काही मार्गदर्शन आहे, तुम्ही त्यापैकी काय करता ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहायचं आहे. व्हिडिओला आवडला तर लाईक करायचं आहे आणि पुन्हा आपण लवकर भेटणार आहोत. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.